आता आपण थेट दादरला जाणार आहोत। तिकडे आंदोलन सुरू आहे। दिल्लीमध्ये चालू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दादरमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते, आंदोलन केलं जात आहे। मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय दिल्लीमध्ये ज्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर आता आपल्या राज्यात सुद्धा याचे पडसाद उमटताना दिसत आहेत। मुंबईच्या दादरमध्ये मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुंबईत विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आता सुरू झालंय। शिवाजी पार्कात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाला आणि त्या पार्श्वभूमीवरती आता मुंबईत सुद्धा याचे पडसाद उमटताना दिसत आहेत। मुंबईमध्ये विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत। मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झालेले आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा बघायला मिळत आहेत। खरं तर मुंबईत मागचे 2 दिवस मुसळधार पाऊस आहे, तरी सुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी आपल्याला रस्त्यावरती उपस्थित असलेले दिसत आहेत। माझे सहकारी श्रीकृष्ण आवटी सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। कृष्ण, आपण बघतोय मुंबईत सुद्धा आता या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत। नक्कीच अमित, आपण पाहू शकतो मुंबईत अगदी दुपारपासूनच सर्वच विद्यार्थी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जे आहे ते जमावण्यास जे सुरुवात झालेली होती। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर विशेष म्हणजे ज्या प्रकारे दिल्ली येथे देखील आंदोलन, जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे, त्याचेच पडसाद आता थेट मुंबईत उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला विद्यार्थी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी विशेष म्हणजे या आंदोलनात काळे कपडे घालून जे आहे ते निषेध नोंदवताना आपल्या सर्वच विद्यार्थी येताना पाहायला मिळतात। दादर असेल, चेंबूर असेल, गिरगाव असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं आंदोलन आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच अनुषंगाने आता पुन्हा एकदा दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि त्याचबरोबर शिवसेना भवन जे आहे या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटलेले आहे। अगदी शिवसेनेचे आमदार महेश सावंत देखील या आंदोलनात जे आहे ते एकंदरीत विद्यार्थ्यांचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण या दादर परिसरात जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे आहे ते पोलिसांकडून देखील सतर्कता जी आहे ती बाळगली जात आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर जसजशी संध्याकाळ होत गेली तसतसे विद्यार्थी जे आहे ते मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरात जे आहे ते दाखल होऊ लागले होते। पोलिसांकडून देखील या संपूर्ण विद्यार्थ्यांना पकडण्याचं जे आहे ते काम किंवा धरपकड करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या आंदोलनात पालक म्हणजे विद्यार्थ्यांसोबत देखील पालक येत होते, या पालकांना देखील पोलिसांकडून पकडण्यात येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आंदोलक देखील आहे। नक्की त्यांचं काय मागणी आहे, काय म्हणणं, अगदी क्या कहोगे आज आप प्रोटेस्ट कर रहे हो सब लोग इतने, काय सांगशील आज प्रोटेस्ट करतोय तू सर्वच जण एकत्र येऊन? तर नक्कीच आपण पाहू शकतो सर्वच जण जे ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण शिवाजी पार्कचा चौक जो आहे तो खचाखच विद्यार्थ्यांनी भरलेला आहे। काळे कपडे घालून निषेध नोंदवताना पाहायला मिळतात। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची देखील जी ती मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते। जोपर्यंत राजीनामा होत नाही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत नाही तोपर्यंत आम्ही या संपूर्ण ठिकाणाहून जाणार नाही असं देखील या सर्वच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। पोलीस देखील त्याचा समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे विद्यार्थ्यांचा, कारण संध्याकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणात रहदारी असते या संपूर्ण दादर परिसरात, त्यामुळे देखील पोलीस जायचं कुठेतरी या विद्यार्थ्यांची, आंदोलकांची समजूत करतायत। पण विद्यार्थी जे आहे ते आक्रमक होताना पाहायला